कि इसके बाद हम फिर से परित्राण पाठ लेंगे, इसलिए पूजनीय भिक्खु शांतिदूत ठेरो बंते जी आप लोगों को धम्म देशना देंगे। 3 बार साधु साधु बोलिए। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। भगवान बुद्धांनी उपदेशिलेला पवित्र सतधम्म, पूजनीय भिक्खू संघ, भूतकाळामधील भिक्खू संघ, वर्तमान काळातील भिक्खू संघ, येणाऱ्या काळामधील भिक्खू संघ, अशा बुद्ध धम्म संघ, अशा तीनही रत्नांना मी अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आम्हाला हे तीनही रत्न लाभले, ज्यांच्यामुळे या तीनही रत्नाची पूजा वंदना करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि ज्यांच्यामुळे आम्ही आज या तीनही रत्नाचं अनुसरण करत आहोत, असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहून आजच्या या प्रसंगी उपस्थित भिक्खू संघामधील श्रेष्ठ भिक्खू, पूजनीय भिक्खू इंदवंशजी महास्तवीर, भिक्खू राहुलजी आणि संपूर्ण भिक्खू संघ, त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले श्रद्धावान सर्व उपासक उपासिका, पुंडे परिवार, आज आपण या ठिकाणी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा सुंदर असा कार्यक्रम परित्राण पाठ धम्मदेसना या ठिकाणी संपन्न होत आहे। ही अतिशय चांगली बाब आहे। भगवान बुद्ध एका गाथेमध्ये असं म्हणतात की दानं ठानं मनुष्यानं, दानं दुःगती निवारणं, दानं सग्गस्स सोपानं, दानं सबद्ध साधका, अशा प्रकारची एक गाथा भगवंतांनी उपदेशिलेली आहे। भगवान बुद्ध म्हणतात की दान हे एखाद्या स्थानसारखं आहे म्हणतात। स्थान, दान हे स्थान आहे। स्थान म्हणजे काय? ठिकाण। स्थान म्हणजे ठिकाण। जसं ही पृथ्वी एक ठिकाण आहे, इथे आपण बसू शकतो, चालू शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतो, आहे का नाही? तसं हे दान काय आहे? एक स्थान आहे। त्यानंतर बुद्ध काय म्हणतात की दानं दुर्गती निवारणं, दानामुळे दुर्गती निवारण होते। दुर्गती निवारण होते दानामुळे। म्हणजे एखादा व्यक्ती जर समजा एखाद्या व्यक्तीला भूक लागली आणि तो जर चोरी करणार असेल किंवा कोणाचा खून करणार असेल भुकेमुळे, फक्त जर आपण त्याला दान दिलं तर आपण त्याचीही दुर्गती वाचवतो आणि आपण स्वतःही सुगतीला प्राप्त होत असतो। अशा प्रकारे भगवान बुद्ध पुढे म्हणतात की दानं सग्गस्स सोपानं, दान हे एखाद्या सीडीप्रमाणे आहे। जसं आपल्याला जर वर चढायचं असेल, ही जी सीडी आहे, या सीडीच्या माध्यमातून आपण वरच्या माळ्यावरती जाऊ शकतो। तर दान ही काय आहे? एक प्रकारची सीडी आहे, पायऱ्या आहेत, एक प्रकारची पायरी आहे, ती फर्स्ट स्टेप आहे असं म्हणता येईल। दानं सबद्ध साधका, दानामुळे सर्व काही शक्य आहे। दुःखमुक्त, सर्व काही याचा अर्थ काय? दुःखमुक्ती शक्य आहे। तर अशा प्रकारचं वचन भगवंताचं आहे। तर आता आपण कोणतं दान देत आहात हा मुद्दा आहे ना। तुम्ही आता कोणतं दान देत आहात या ठिकाणी? तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं आणि मोठं दान देत आहात, तुम्ही वेळेचं दान देत आहात। तुम्ही इथे बसून आहात म्हणजे तुम्ही दान देत आहात। तुम्ही या ठिकाणी वेळेचं दान देत आहात। तुम्ही जे दान देत आहात त्यामुळे तुमचं कर्म सुद्धा बनत आहे, तुमचं चांगलं कर्म बनत आहे। जसं भंतेजीने आता सांगितलं की कर्म बनत आहे, म्हणजे कर्म हे सतत बनतच असतात, कर्म हे कधी थांबत नसतात। मानसिक कर्म हे सदैव बनत असतात, ते कधीही थांबत नसतात। तर या पद्धतीनं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दान कसं आहे? एखाद्या स्थानासारखं आहे। दान दानं ठानं निवारणं, दानं दुर्गती निवारणं
अशा प्रकारची ही जी गाथा आहे भगवंताने सांगितली आहे, तर या पद्धतीनं आपण असा विचार केला पाहिजे की आपलं जे हे आपण जे या ठिकाणी बसलेलो आहोत, तर हे सुद्धा आपलं काय आहे, एक प्रकारचं मानसिक कर्म आहे. तर हे जे मानसिक कर्म आहे याचे रिझल्ट आहेत का, याचे परिणाम आहेत काय? तर हो, याचे परिणाम आहेत, याचे चांगले विपाक आहेत, याचा रिझल्ट चांगला आहे. या पद्धतीनं सुद्धा आपण या गोष्टीला पाहिलं पाहिजे. याचा रिझल्ट सुद्धा आहे, याचा परिणाम सुद्धा आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, तर तुमची काया शांत आहे. त्याला काया प्रक्षब्ध होणे असं म्हणू शकतो आपण. त्याला प्रक्षब्ध होणे, काया प्रक्षब्ध होणे. आनापान सतीच्या अंतर्गत जेव्हा ध्यान वगैरे आपण करत असतो, तेव्हा आपण श्वासाचा आधार घेऊन काया प्रक्षब्ध करत असतो, कायेला आपण शांत करत असतो. तर तसंच या ठिकाणी बसून सुद्धा आपण काय करत आहोत, परित्राण पाठ श्रवण करत असताना आपण आपल्या कायेला शांत करत आहोत. तर अशा प्रकारे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण जे काही या ठिकाणी बसलेलो आहोत, तर ते आपलं काय आहे, कर्म आहे. कोणतं कर्म आहे? चांगलं कर्म आहे. हे आपलं चांगलं कर्म आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. बघा, जर समजली नाही, त्याचा जर आपल्याला रिझल्ट जर माहीत नसेल, त्याचा जर परिणाम माहीत नसेल, विपाक माहीत नसेल, तर कदाचित आपली त्या गोष्टीबद्दलची श्रद्धा किंवा अवेअरनेस नाही असं म्हणता येईल. त्याचा परिपाक, त्याचा विपाक, त्याचा रिझल्ट आपल्याला माहीत असला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये एकही गोष्ट बिना रिझल्टची करत नाही. एकही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये चांगला रिझल्ट पाहूनच आपण गोष्टी करतो, चांगले परिणाम पाहूनच आपण गोष्टी करतो. आपण आपल्या जीवनामध्ये जे काही पुढे चांगले परिणाम आहेत ते पाहूनच आपण गोष्टी केलेल्या आहेत आतापर्यंत. मग बुद्ध धर्मात वेगळं असं काय असणार आहे? बुद्ध धर्मात सुद्धा तेच आहे. बुद्ध धर्मात सुद्धा तेच आहे की त्याचे रिझल्ट आहेत, त्याचे परिणाम आहेत. ठीक आहे. मग कायिक कर्म असेल, वाचिक कर्म असेल, मानसिक कर्म असेल, ते चांगलं असू द्या, वाईट असू द्या, त्याचा रिझल्ट हा येणार, त्याचा विपाक हा येणार. तर जसं आपण जेवण करतो, तर जेवण करतो त्याचा रिझल्ट पाहतो आपण की जेवण केल्यानंतर मला दिवसभर ऊर्जा मिळणार आहे. मी जे काही ऍक्टिव्हिटी करेल, तर त्या ऍक्टिव्हिटीसाठी माझं जेवण सहाय्यक होणार आहे किंवा त्याच्यामुळे मला दिवसभर जीवन म्हणजे चांगल्या प्रकारचं मी प्रसन्नता अनुभव करू शकतो किंवा वेगवेगळी कामं करू शकतो. हा त्याचा रिझल्ट आपण पाहिला, म्हणून आपण जेवण केलं. त्याचप्रमाणे आपण एकही गोष्ट रिझल्ट शिवाय करत नाही. आपण चप्पल घालतो पायामध्ये का? रिझल्ट पाहिला आपण की चप्पल घालल्यानंतर पायाला काही टोचत नाही म्हणून आपण चप्पल घालतो. किंवा आपण आतापर्यंत जे काही शिक्षण घेतलं असेल, जे काही शिकलो असेल, जे काही चांगली कामं केली असेल, त्याचा आपण रिझल्ट पाहूनच केलेला आहे का नाही? म्हणजे कुठलंही काम आपण आहे ना बिगर रिझल्टचं करत नाही, त्याचा परिणाम पाहूनच आपण करतो. आपण चांगलं शिक्षण घेतो त्याचा एक विशिष्ट हेतू आहे शिक्षण घेण्याचा. आपण आपल्या पिढीला शिक्षण घ्यायला शिकवतो, चांगलं ज्ञानी बनायला शिकवतो, त्याचा एक हेतू आहे, त्याचा एक विपाक आहे, म्हणून आपण ते शिकवतो शिक्षण घ्यायला किंवा अन्य कामं. तर या पद्धतीनं बुद्ध धर्मात सुद्धा आपल्याला रिझल्ट पाहता आले पाहिजे, परिणाम पाहता आले पाहिजे, विपाक पाहता आले पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करतो ना, तर तेव्हा मग आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा उत्पन्न होते, खूप जास्त उत्पन्न होते. तर म्हणून आहे ना, इथे प्रत्येकच गोष्टीचा रिझल्ट आहे. तुम्ही बसलेले आहात याचा पण रिझल्ट आहे, पण तुम्हाला ते समजलं पाहिजे. भगवंतांनी कधीही निष्काम कर्म करा असं शिकवलेलं नाही. निष्काम कर्म करा. आपण ऐकतो ना समाजामध्ये बरेचसे संप्रदायातील लोक हेच सांगतात, निष्काम कर्म करा. एक प्रकारचं अंधश्रद्धेमध्ये, अडाणीपणामध्ये आणि अज्ञानामध्ये ढकलणं आहे. निष्काम कर्माच्या नावानं वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड केले जातात. निष्काम कर्माच्या नावानं वेगवेगळ्या प्रकारचं शोषण होताना आपण देशामध्ये पाहतो, समाजामध्ये पाहतो, आहे का नाही? जेव्हा माणसाला समजत नाही त्याचा विपाक काय आहे, तेव्हा तो निष्काम कर्म करत असतो, आहे का नाही? किंवा अंधश्रद्धेपायी करत असतो. तर म्हणून आहे ना, भगवंतांनी कधीही निष्काम कर्म शिकवलं नाही. निष्काम कर्म म्हणजे काय की तुम्ही कर्म करा पण त्याचा काही रिझल्ट मागू नका असं शिकवलं नाही. कधीच नाही शिकवलं भगवंतांनी असं. भगवान बुद्धांनी दान देताना सुद्धा हे शिकवलं की तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला मिळणार आहे म्हणून दान द्या म्हणतात. दानासंदर्भात भगवान बुद्ध असं म्हणतात की तुम्ही जर भोजन दान देता, तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला तुमच्या अनेक जन्मामध्ये भोजनाची कमतरता पडणार नाही. हा हेतू ठेवून दान द्या म्हणतात. बघा बरं किती मोठी गोष्ट आहे. आपण जर चिवर दान करत असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला अनेक जन्मात तुम्हाला कधी कपड्याची कमतरता पडणार नाही. हा हेतू ठेवून तुम्ही दान द्या म्हणतात.
भगवंतांनी दान देताना जर असं बुद्ध सांगतात तर बुद्ध निष्काम कर्म कसं शिकवतील? बुद्धाने निष्काम कर्म शिकवलं नाही. म्हणजे निष्काम कर्म म्हणजे ज्याचे रिझल्ट माहीत नाही असं कर्म. तर रिझल्ट आपल्याला माहीत असले पाहिजे, त्या गोष्टीचे रिझल्ट आपल्याला माहीत असले पाहिजे. जसं की असेही लोक, म्हणजे निष्काम कर्म असं म्हणता येईल आणखी एका पद्धतीनं, जसं की एखादा जॉब करायचा पण पगार नाही मागायचा, अशा प्रकारचं म्हणता येईल. म्हणजे मी जॉब करतो पण पगार मागत नाही, किंवा मी नोकरी करतो पण मला त्या बदल्यात काही नको, असा तो नियम झाला. असा नियम भगवंताने शिकवलेला नाही. आणि म्हणून या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. या पद्धतीनं आपण चांगल्या प्रकारे विचार करून ती गोष्ट आत्मसात केली पाहिजे, असं या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. या पद्धतीनं भगवंतानी हा कर्म सिद्धांत शिकवलेला आहे. आपण जे काही चांगले आणि वाईट कर्म करत असतो त्याचे विपाक, त्याचे परिणाम हे येतच असतात. हे आपण या प्रसंगी जाणलं पाहिजे, या प्रसंगी समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही जे या ठिकाणी बसलेले आहात ते सुद्धा त्याचं काय आहे, एक चांगलं विपाक आहे. आपण ध्यान करतो, आनापानसतीचा अभ्यास करतो, त्याचा पण एक विपाक आहे, त्याचा पण एक परिणाम आहे. आपण शील पालन करतो, त्याचा पण एक परिणाम आहे. आपण परित्राण धम्मदेशना ऐकतो, त्याचा पण एक विशिष्ट परिणाम आहे, त्याचा रिझल्ट आहे. तर भगवंतानी अशा प्रकारे रिझल्ट ओरिएंटेड धम्म शिकवलेला आहे. रिझल्ट ओरिएंटेड धम्म शिकवलेला आहे की कर्माचे परिणाम, कर्माचा विपाक देणारा धर्म भगवंतानी प्रकाशित केलेला आहे. तर या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. आम्ही सुद्धा या पद्धतीनेच विचार करतो, किंवा आपणही त्या पद्धतीने विचार केला पाहिजे की याचा परिणाम काय आहे, का करायचं, कशासाठी करायचं. जोपर्यंत आपण असे प्रश्न विचारणार नाही स्वतःला, का करायचं, कशासाठी करायचं, तोपर्यंत आपल्या प्रज्ञेमध्ये वाढ होणार नाही, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला ती समज आपली डेव्हलप होणार नाही. तर म्हणून या प्रसंगी मी अधिक न बोलता आपल्या सर्वांबद्दल खूप खूप मंगलकामना करतो. आपण जे या ठिकाणी परित्राण पाठ श्रवण करत आहात, धम्मदेशना श्रवण करत आहात, हे अतिशय चांगलं कर्म आहे, हे अतिशय महान कर्म आहे. परित्राण पाठ श्रवण करत असताना आम्ही दुसरी एक असं पाहतो, बुद्धगयला असेल किंवा भुसावळ या शहरामध्ये असेल, विशेषतः लोक रात्रभर परित्राण पाठ आणि धम्मदेशना ऐकतात. काही दिवसापूर्वीच आम्ही भुसावळला गेलो होतो, तर रात्री 2 वाजेपर्यंत लोकांनी परित्राण पाठ आणि प्रवचन ऐकलं. तर मी अधिक न बोलता, तसं मला 10 मिनिट दिले होते, पण म्हटलं चला बोलायला पाहिजे, थोडंसं बोललं तर काय हरकत आहे की नाही. तर भिक्खू संघाला माफी मागतो, चूक जर झाली असेल तर. आपल्या सर्वांबद्दल मंगल कामना करतो आणि या ठिकाणी सर्वांचं पूजनीय भिक्खु शांतिदूत थेरो बंटे जी ने अभी धम्म देशना दिया. साधु 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 साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.